नमस्कार. कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. थंबनेलवरनं तर तुम्हाला समजलंच असेल आजची आपली रेसिपी कुठली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात वडे आपण का बनवलेले आहेत. चला तर आपण किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आणि त्यातच मी तुम्हाला हे सर्व सांगणार आहे. साहित्य पाहूया आपण. इथे मी 3 किलो उकडून साल काढलेले बटाटे घेतलेले आहेत. त्यासाठी आपल्याला इथे 900 ग्रॅम बेसन पीठ लागणार आहे. इथे मी लसूण घेतलेला आहे, आलं, जिरे, हिरव्या मिरच्या, धने, कढीपत्ता आणि कोथिंबीर लागणार आहे आपल्याला. तर सर्वात प्रथम आपण मसाला तयार करून घेणार आहोत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, मिरच्याचं प्रमाण मी इथे जास्त ठेवलेलं आहे कारण आपल्याला मोठ्या प्रमाणात बनवायचं आहे तर तिखट पण झाले पाहिजे. भरपूर असा लसूण घालायचा आहे. 1 मोठा चमचा जिरे घालायचेत आणि 2 मोठे चमचे मी इथे धने घातलेले आहे, अख्खे धने. आणि याची आपल्याला फाईन पेस्ट न करता असं थोडंसं जाडसर ठेवायचं आहे म्हणजे खाताना हे छान लागेल. मसाला आपला रेडी आहे. आता आपण पीठ भिजवून घेणार आहोत. इथे आपण 3 किलो बटाटे घेतलेले आहेत. त्यासाठी इथे 900 ग्रॅम बेसन पीठ पुरेसं होतं. बेसन पीठ हे चाळून घ्यायचं आहे आणि बारीकच घ्यायचं आहे. त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पीठ छानसर भिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर गुठळ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडं थोडं पाण्याचा वापर करून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता असं थोडं थोडं पाणी वापरत पीठ छान भिजलेलं आहे आपलं. आता यामध्ये आपल्याला आणखी पाणी घालायचं आहे आणि असं छान 3 ते 4 मिनिट आपल्याला हे बॅटर फेटून घ्यायचं आहे म्हणजे वडे हे आपले छान होतात. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. इथं मी थोडा फास्ट दाखवलेला आहे पण 3 ते 4 मिनिट तुम्ही प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे. आणि असे बबल्स यायला लागले की आपण आपलं हे पीठ आता तयार आहे, आपण हे झाकून ठेवणार आहोत. आता आपल्याला भाजीची तयारी करायची. बटाटे इथे मॅश करून घ्यायचे आहेत. असे पूर्ण मॅश करायचे नाही, एकदम बारीक, थोडेसे असे चंक्स ठेवायचे त्यामध्ये म्हणजे खाताना ते छान लागते. आता इथे कढईमध्ये आपण एकदम 2 चमचे तेल घालायचं आहे, फक्त जास्त तेलाचा वापर करायचा नाही. कढीपत्ता घालायचा आहे भरपूर असा, हिंग घातलेला आहे मी इथे. आणि जे आपण तयार करून पेस्ट केलेली आहे, आलं, लसूण, हिरवी मिरची, धने, जिरे, त्याची पेस्ट घालायची आपल्याला यात. आणि छान असं 1 ते 1.5 मिनिट आपल्याला हे छान तेलात परतून घ्यायचं आहे. यामध्ये आपण आता हळद घालायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरीने याची टेस्ट खूपच छान येते तेलामध्ये अशी कोथिंबीर घातली तर. आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. मीठ आपण या मसाल्यामध्येच वापरायचं आहे, नंतर घातलेलं नाही. मसाल्यामध्ये असेल तर मीठ संपूर्ण सगळीकडे छान पोचलं जातं. हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मसाला आपला इथे आता छान भाजून तयार आहे. यामध्ये आपण आता जे उकडून मॅश करून ठेवलेले बटाटे आहेत ते आपण घालून घेणार आहोत. अगोदर अर्धेच बटाटे घालायचे आपल्याला आणि हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आणि मग आता उरलेले संपूर्ण बटाट्याचे घालून घ्यायचे आहेत आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान अशी भाजी आपल्याला ही परतून घ्यायची आहे. भाजी आपली इथे आता छान अशी झालेली आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. यामध्ये आपण आता कोथिंबीर घालणार आहोत आणि आपली भाजी इथे तयार झालेली आहे. ही भाजी आपण आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून याला पूर्णपणे थंड होऊ देणार आहोत. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे मी ज्या नवीन नवीन रेसिपीज टाकत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आणि भाजी आपली इथे थंड झालेली आहे आणि आता आपण वडे बनवून घेणार आहोत. असे एकसारखे आकारात आपल्याला छान वडे बनवायचेत. चपटे वडे मी इथे बनवलेले आहेत आज. तर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही गोल वडे बनवू शकता, पण आपल्याला आज असेच वडे बनवायचे होते. गोलही वडे तुम्ही असे तयार करू शकता. संपूर्ण वडे आपण आता इथे तयार करून घेणार आहोत आणि एकसारखे असे छान वडे झाले पाहिजेत. इथे आपले
संपूर्ण वडे तयार करून झालेले आहेत. तर 3 किलो बटाट्यामध्ये आपल्या इथे 70 ते 75 वडे आरामात तयार होतात. आणि पाहू शकता तुम्ही एकसारखे आपण वडे थापून घेतलेले आहेत. वडेही तयार आहेत आपले. आणि आता पीठही पाहूया आपण. पीठही आपलं तयार आहे. तेल मी अगोदरच आता तापायला ठेवून दिलेलं आहे. पीठ पण आपल्या इथे छान झालेलं आहे. आता छान भिजलं आहे. यामध्ये आपल्याला किंचितसा सोडा घालायचा आहे आणि सोडा घालून आपल्याला याला आणखी 1 ते 2 मिनिट छान फेटून घ्यायचं आहे. सोड्याचा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला तरी पाहू शकता तुम्ही. सोडा टाकून 1-2 मिनिट छान बॅटर मिक्स करायचं आहे. आणि यामध्ये आता एक एक करून वडा आपल्याला सोडायचा आहे. तेल आपलं तापलेलं आहे आणि छान पटपट आपल्याला हे वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला हाताने टाकण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही चमच्याने ही वडे तेलामध्ये सोडू शकता. आता इथे कढई थोडीशी मोठी आहे त्यामुळे मी एका वेळेस 6 ते 7 वडे तेलामध्ये घालणार आहे. तेलाचं टेम्परेचर मीडियम टू हाय ठेवायचं आहे. खूप कमी तापलेल्या तेलामध्ये जर वडे टाकले तर ते तेल पिण्याची शक्यता असते. वड्यांना लगेच हात लावायचा नाही. वडे झाले की अलगद अशी वरती येतात छान. आणि आपण याला छान असं पलटी करून घ्यायचं आहे. संपूर्ण वडे पलटी करून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडने छान असे कलर येईपर्यंत त्याला आपण तळून घ्यायचं आहे. 1-2 ते 3 मिनिटानंतर आपले वडे इथे छान फ्राय होणार आहेत. पाहू शकता आपल्या वड्यांचा कलर खूप छान आलेला आहे. आणि पहिली बॅच आपण आता इथे काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपण सर्व वडे इथे फ्राय करून घेणार आहोत. तर हे एवढे सारे वडे कशासाठी बनवले असतील तर आज आपल्याला स्कूलची ऑर्डर होती आणि त्यासाठी आपण हे वडे बनवलेले आहेत. आता संपूर्ण वडे तयार झालेले आहेत. आता आपल्याला सुकी चटणी बनवायची आहे. त्यासाठी जे राहिलेलं बेसन आहे त्याचे आपण असे शेव बनवून घेणार आहोत अशी. आणि यालाही छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. आणि हे आता आपण काढून घेणार आहोत. इथं पाहू शकता वडे आपले संपूर्ण वडे इथे तयार आहेत. आणि चटणीसाठी आपली शेवही तयार आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही शेव घालायची, लसूण घालायचं आहे आणि तो मी सोललेला नाही तसाच घातलेला आहे. लाल तिखट घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. आणि याला आपल्याला पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे. खूप बारीक काही करायचं नाही आपल्याला. हे फक्त हे व्यवस्थित कंबाईन झालं पाहिजे या पद्धतीने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर आपली इथे संपूर्ण शेवची चटणी इथे तयार झालेली आहे. वडेही तयार आहेत, चटणीही तयार आहे. हिरव्या मिरच्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत. मिरचीला असा कट द्यायचा आहे आणि मगच तेलात सोडायचं आहे. जर तुम्ही बिना कट देता तेलात टाकलं की मग मिरच्या उडण्याची शक्यता असते. गरम असतानाच त्यावरती मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता इथे मस्त अशी गरमागरम आपले 70 ते 75 वडे मी इथे तयार करून घेतलेले आहेत. चटणी तयार आहे, मिरची तयार आहे आणि आता आपण ही वड्यांची डिलिव्हरी करायला जाणार आहोत. तर अशाच चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत पुन्हा एकदा. धन्यवाद.